तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगावचा नगर परिषदेत ध्वजारोहण टाळल्याचा आरोप, देशद्रोह प्रकरण दाखल करण्याची मागणी। जळगावचा जी बुलढाणा येथे नगर परिषदेत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी समोर आली आहे। अर्जदार शमीम कुद्दूस देशमुख यांनी राज्यपालांना विनंती अर्ज सादर करून ही बाब मांडली आहे। ध्वजाचा अवमान की अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा। अर्जदाराने दिलेल्या तक्रारीनुसार नगर परिषद कार्यालयात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान अनिवार्य ध्वजारोहण करण्याचे शासन आदेश असताना मुख्याधिकारी सूरज जाधव व शाखा अभियंता पारसकर यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले। यामुळे स्वातंत्र्य दिनी ध्वज फडकवल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। देशभर हर घर तिरंगा, हर कार्यालय तिरंगा मोहीम राबविण्यात आली। नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना देशभक्तीचे आवाहन करून जनजागृती रॅली देखील काढली होती। मात्र प्रत्यक्षात स्वतःच्या कार्यालयातच ध्वजारोहण केल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। निलंबन व देशद्रोह प्रकरणाची मागणी। अर्जदार शमीम देशमुख यांनी राज्यपालांना सादर केलेल्या तक्रारीत स्पष्ट नमूद केले आहे की संबंधित दोन्ही अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही शहरात चर्चिले जात आहेत। घरकुल, रस्ता, नाली, इमारती, पूल, नदी संरक्षण भिंत व गावातील सौंदर्यीकरण यांसारख्या विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे। यामुळे मुख्याधिकारी व शाखा अभियंत्यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे आणि ध्वज अवमान प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। उच्चस्तरीय चौकशीची मागणी। तक्रारीची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मानवाधिकार आयोग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस स्टेशन ठाणेदार तसेच विरोधी पक्षनेते व समाजवादी पक्षाचे नेते यांच्यासह विविध जबाबदार व्यक्तींना पाठविण्यात आली आहे। या मागण्यांमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून नगर परिषदेत ध्वजारोहण झाल्याच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांचा रोष आणि प्रशासनाची प्रतिमा धोक्यात। एका बाजूला देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला अधिकृत शासकीय कार्यालयात ध्वजारोहण होणे ही बाब गंभीर मानली जात आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या घटनांनी प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। दरम्यान ही बाब उच्चस्तरीय चौकशीसाठी पुढे जाते का आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।